चक्रेश्वरवाडी येथील प्राचीन चक्रेश्वर देवालयात महाशिवरात्री यात्रा उत्साहात। महाशिवरात्री निमित्त राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी येथील प्राचीन आणि अलौकिक चक्रेश्वर देवालयात भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या श्रद्धाभावाने यात्रा उत्सव साजरा करण्यात आला। हर हर महादेवाच्या जयघोषात शिवभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला। करवीर क्षेत्राच्या प्रदक्षिणेत महत्त्वपूर्ण मानले जाणारे चक्रेश्वर मंदिर हे 12व्या ते 14व्या शतकातील हेमांडपंथी स्थापत्य शैलीचं अद्वितीय उदाहरण आहे। या मंदिरात पायऱ्या उतरून जावं लागतं आणि येथील शिवलिंगावर प्राचीन मुखलिंग आहे। विशेष म्हणजे महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्तीसह विविध देवतांच्या मूर्ती येथे सुस्थितीत आहेत। मंदिरातील विक्रम संवत 1421 इसवी सन 1499 मधील शिलालेख आजही स्पष्टपणे दिसतो, मात्र त्याचे संपूर्ण वाचन अद्याप झालेलं नाही। मंदिराचा मुख्य आकर्षण म्हणजे दरवर्षी 1 ते 4 मे दरम्यान होणारा किरणोत्सव। सकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान उगवत्या सूर्याची किरणे स्वयंभू शिवलिंगावर पडतात। ही वास्तुकलेचा एक अद्भुत नमुना मानला जातो। चक्रेश्वरवाडीपासून 2-2.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या तपसा या परिसराचेही विशेष महत्त्व आहे। येथे नैसर्गिकरित्या विभागलेला एक मोठा कुंड असून तपसा या शब्दाचा अपभ्रंश म्हणून त्यास तपसा असं नाव पडल्याचं मानलं जातं। शतकानुशतके श्रद्धेचं केंद्र असलेल्या चक्रेश्वर देवालयातील महाशिवरात्री यात्रा यंदाही भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने पार पडली। महानकरी न्यूजसाठी युवराज पाटील, सरवडे। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।